नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहेत? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ मस्त सकाळी उठलो आहे, 6 वाजले होते. फ्रेश झालो आणि आता आपण घेतला आहे चहा, कोरा चहा आणि गावाकडचे बदल. तर मस्त सकाळी निसर्गरम्य वातावरणात बसून चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या गावी कोकणात, विलवडीला. तर आता आपण आजचा ब्लॉग आपला असणार आहे रेसिपीचा. तर आज आहे शुक्रवार आणि आपण आज आपल्याकडे मस्तपैकी चिकन वड्याचा बेत आहे. कारण का आपण तर खातोच, पण पप्पा जे ते इकडे एकटेच असतात, त्यामुळे त्यांना खात नाहीत ते, कारण त्यांना येत नाही आणि बरीचशी कामं असतात त्यामुळे. तर आज आपण चिकन वड्याचा बेत बनवणार आहोत आणि बाकी जे काय दिवसभरामध्ये घडेल तो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण घेऊ पहिलं चहा पिऊन, चहा आणि गावकडची बटर. एकदा सगळ्या कोंबड्या पिल्लं सगळ्या बाहेर आलेत. त्यांना काहीतरी खायला मिळालं, ते सगळे तुटून पडलेत, बघू शकता. खायला जे मी असं नव्हतं पोट बरं वाटतं, त्यामुळे त्या बघा इकडे पडतात पप्पांकडे. आता सगळ्या इकडे आल्या, आता इकडे जातील पुन्हा. जाम भूक लागला वाटतं, जाम. हा एवढ्या आपल्या कोंबड्याच मित्रांनो, तरी नाही म्हटलं तरी 100-1 कोंबड्या असतीलच. ह्या आपल्या पप्पाने पाळल्यात, गावठी, प्युअर गावठी कोंबड्या आहेत, बघू शकता. छोटासा आपला कोंबड्यांचा व्यवसाय आहे. इथे शेड बांधले आहे त्यांना राहण्यासाठी. आता या दिवसभर पूर्ण उघड्यावरती असतात, म्हणजे पूर्ण ही आपली पाठीमागे इकडे आपली जागा आहे, इकडे सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत. तिकडे जे किडे मुंग्या सगळं काय असेल ते खातात. पूर्ण फ्री रेंज आहे, म्हणजे ओपन उघड्यावरती सोडतो आपण, आणि फक्त रात्रीची शेडमध्ये असतात. अशा आपण गावठी कोंबड्या आपल्याकडे, प्युअर गावठी, मिक्स वगैरे नाही आहे. तर कोणाला हवे असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्या खाली मी नंबर देईन, तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला हवी असतील तर कोंबड्या, अंडी. तर चला आता हे आपले खाण्याचं सोय करतील, आपण आपल्या खाण्याची सोय करू. आपला हा गावठी, प्युअर गावठी कोंबडा, पिळा वगैरे अशी कोंबड्या जर तुम्हाला हव्या असतील तर आपल्याला आधी मी नंबर देतो, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मिळून जातो प्युअर गावठी कोंबडी. वेगळे ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे फ्री रेंजमध्ये आपल्या कोंबड्या फिरतात. ह्या बघा, हे असं घराच्या शेजारी आपण शेड बांधलं आहे, वरती नेट लावलं आहे माशाची, जेणेकरून घार वगैरे डायरेक्ट अटॅक करू नये. आणि हे बघा इथे अशा प्रकारे या कोंबड्या आपल्या फ्री रेंजमध्ये फिरतात. किडे जे त्यांचं नैसर्गिक खाद्य आहे, उकरून खायची जी त्यांची सवय आहे, त्याप्रमाणे ते खातात. कधीतरीच आपण त्यांना ते फीड वगैरे बाहेरचं असतं ते देतो, नाहीतर भाजीपाला, फळं, वेस्टेज हे सगळं खातात. हे बघा शेवगा वगैरे लावलेला आहे, त्यामुळे शेवग्याचा पाळा वगैरे खातात, त्यामुळे प्युअर गावठी आहेत. हा बघा कोंबडा बघू शकता. आणि हे बिल्ल आहेत बघा.
आणि हे इथे आपलं घर आहे. आणि इकडे कोंबड्या रोवणीवर बसवलेत. हे बघा अंडी, प्युअर गावठी अंडी. आणि एक दोन कोंबड्या आहेत त्याला बसवलेत. पावसाळ्यात पिल्लं मला वाटतं जगत नाहीत, त्यामुळे आपण जास्त पिल्लं काढायचंही नाही केले. 2-3 कोंबड्या बसवल्यात आपण रोवणीवरती. बघा तिकडे 2 आहेत, इथे एक आतमध्ये आहे. आपली अंडी आहेत, प्युअर अंडी. तर असं काय आपला हा सेटअप आहे मित्रांनो. तर कोणाला अंडी वगैरे हवी असतील, गावठी कोंबड्या हव्या असतील तर आपल्या या व्हिडिओच्या खाली आपण नंबर देणार आहे, तर त्यावरती कॉन्टॅक्ट करा. असं तर अगोदर इन्क्वायरीसाठी फोन करा काय असेल तर. मग त्याप्रमाणे आपण आता सुरुवात केलेली आहे, त्यामुळे नियोजन थोडं करायचं आहे, कसं डिलिव्हरी करता येईल किंवा अंडी वगैरे कशा प्रमाणात आपल्याला देता येतील. तर सुरुवात आहे, त्यामुळे थोडं कमी प्रमाणामध्ये आहे. तर जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आमचा शिवारच आहे. आणि याची झोपायची स्टाईल बघा, असं कोण झोपतं यार. बघा हे दोन हात पूर्ण मागे. गोंडच बडी झोपला आहे आपला. नाही इथे लिदा आपली, लिदा पण आता उठले. चल लिदा उठ. हा आपला नाश्ता, ब्रेकफास्ट. पिकलेला रसाळ असा बरका फणस, बरके घरे. तर आता याच्यावरती आपण ताव मारणार आहे. आम्ही अजून ब्रश नाही केलाय, अशीच आहे. शिवार्थ पण फर्स्ट टाइम खाणार आहे घरे. शिवार्थने अजून खाल्ले नाही कधी घरे, फर्स्ट टाइम तो टेस्ट करणार आहे ना. शिवा कसं आहे, कसं आहे. आणि ते आमच्या शिवाने घरा घेतलाय. शिवा घेतो आमचा घरा. शिवा घे. वा कसं आहे. हां आवडलं तुला. तर चला मस्त आता ताव मारूया फणसावरती. आणि बघू शकता मित्रांनो इथे आपण मस्तपैकी घरा घेतलाय. गोड आहे जरा घरी खायला. नुसता उचलतोय. शिवा नुसतं ताव मारतोय. पाव आणि ते तुटून पडलेत घरावरती, तुटून. काढल्या झाले. होऊ शकता अंगली कोशिंबीरचा गेमचा, अंगली कोशिंबीर गेमचा गेला कबड्डी प्लेअर आला अंगात. हा आपला हॅलो हॅलो. होऊ शकता इकडे अंगली कोशिंबीर. खातो 2 मिनिटं. तर बघू शकता मित्रांनो इथे आपण रेसिपीला लागलो आहे, तयारी केली आहे. इथे बघू शकता आजचा आपला बेत आहे चिकन वड्यांचा, चिकन वडे. तर ही खास रेसिपी आपण पप्पांसाठी केली आहे, कारण का आपण तर नेहमी खातो, त्यांना इथे कोण बनवायला नाही आहे, त्यामुळे ते त्यांना खायला मिळत नाही असं छान छान. तर आपण आज खास हा बेत त्यांच्यासाठी केला आहे, चिकन वडे. तर चिकनची तयारी तर झाली आहे, बघू शकता मसाला वगैरे फ्राय झाला आहे. आणि इथे आपण 1 किलो चिकन आणलं आहे. मस्त चिकन आणि चिकनची ग्रेव्ही, वडे आणि चिकन फ्रायसुद्धा करणार आहे. इथे बघू शकता वड्याचं पीठही रेडी आहे, मळून ठेवलं आहे. तर हे आपलं गावचं किचन आहे मित्रांनो. अजून आपण काम केलं नाही किचनचं, बऱ्यापैकी बाकी आहे किचनचं काम.
आपण चिकन फ्रायसुद्धा करणार आहे. मम्माने आपलं चिकन फोडणीला घातलं आहे. मी चुलीवरती जेवण बनवणार. बस चुलीवरचं एवढं. जेवण हं? हो, चुलीवरचं जेवण खायला मजा येते. बघू शकता मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपलं चिकनला मस्त तेल सुटले. शकता मित्रांनो, आपली वडे बनवायला सुरुवात केली आपण. इकडे बऱ्यापैकी वडे झालेत. हे पीठ रेडीमेडच होतं, पण आपण लास्ट टाईम जे वापरलं होतं ते नव्हतं. थोडं वेगळं पीठ आहे हे. त्याचा कलर वगैरे पण थोडा वेगळा आहे, टेस्ट पण वेगळी. ते मस्त होतं, पण ठीक आहे. इथे गावी कुठे काही मिळत नाही आपल्याला, त्यामुळे आपण आणलं आहे आता सध्या. तर मस्त असे वडे बनवतो आहे आपण. वडे आणि चिकन. पाऊस नाही, पावसाची कमी आहे इकडे. पाहिजे तसा पाऊस पडत नाही. लोकांची लावणी वगैरे पण थांबली आहे. चिकन झालंय. आणि चिकन बघू शकता, मस्त असं चिकन झालेलं आहे आपलं. तर वडे झाले की चिकन फ्राय करूया, मग जेवायला घेऊया. मित्रांनो, थोड्याच वेळात आपलं जेवण रेडी होईल. जेवण रेडी झालं की जेवून घेऊ. आणि असं काय आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक.